अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे की जितेंद्र आव्हाड उपस्थित असताना त्यांचा पदाधिकारी जो 24 तास त्यांच्या सोबत असतो तो पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देतो आणि जितेंद्र आव्हाड त्यांना विरोध करत नाही. देशद्रोही प्रकार हा जितेंद्र आव्हाडांच्या समक्ष त्या ठिकाणी झालेला आहे. देशापेक्षा कार्यकर्ता महत्वाचा आणि देशाच्या विरोधात घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला मला वाटतं काहीतरी त्यांच्या मुंब्रा राष्ट्रवादी पक्षाचे ते अध्यक्ष आहेत शमीम खान म्हणून ते घोषणा देत आहेत. जे मनात आहे ते ओठावर आलंय. जितेंद्र आव्हाड अशा गोष्टींना जर खतपाणी घालत असतील तर त्यांना आमदार म्हणून राहण्याचा अधिकार नाहीये. विधानसभेमध्ये देशप्रेमापोटी राज्यप्रेमापोटी त्यांनी जी शपथ घेतलेली आहे त्या शपथेचं उल्लंघन त्यांनी केलेलं आहे. जितेंद्र आव्हाड आणि तो जो काही त्यांचा जो पदाधिकारी आहे त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. ज्या ज्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड जातील त्या त्या ठिकाणी लोकांनी त्याचा निषेध करणं गरजेचं आहे. आणि मला लाज वाटते हे उबाटाचे जे नेते जितेंद्र आव्हाडांच्या मांडीला मांडी लावून बसतात, मोठ्या मोठ्या आघाडीच्या गप्पा मारतात, जितेंद्र आव्हाडांचा निषेध करू शकत नाही. जो आज व्हिडिओ समाज माध्यमांवरती फिरतोय त्या व्हिडिओच्या संदर्भात पोलिसांनी कार्यवाही करणे गरजेचं आहे. देशाच्या विरोधात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा जर या मुंब्र्यामध्ये दिल्या जातील तर देशद्रोहाचा गुन्हा या लोकांवर दाखल केला पाहिजे. शिवसेने स्टाईलमध्ये त्याचं उत्तर देणार आहे. आम्ही एखादा गुन्हा करणाऱ्यापेक्षा जो गुन्हा करणाऱ्याला पाठीशी घालतो त्याच्यावरती सुद्धा कार्यवाही करायला पाहिजे ही मागणी आम्ही करत आहोत. सर बघा, प्रचंड प्रमाणात त्या रेल्वे स्टेशनवरती गर्दी असते. लाखो प्रवासी त्या ठिकाणी प्रवास करत असतात. जर काही चुका असतील, काही कमतरता असेल तर रेल्वे स्थानकाच्या जो काही स्थानक अधिकारी आहेत, महिला अधिकारी काहीतरी आहेत, त्यांना मी त्या संदर्भात सकाळी सुद्धा माझी चर्चा झालेली आहे. यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे. योग्य ती कारवाई त्या ठिकाणी होईल.